नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो, विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे विस्कळीत झाले होते. तर त्यामुळे 2020 पासून आत्तापर्यंत परीक्षा तसेच प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला. परंतु विद्यापीठाने आता शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार मार्च 2024च्या उन्हाळी परीक्षा 10 एप्रिलपासून सुरू करण्यात येत आहेत. तर 30 जूनपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. तर जून-जुलैमध्येच नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापीठाचे शैक्षणिक गाडे रुळावर येणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट झाले आहे. तर विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा आणि निकालावर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे नियमित सुरू असलेले शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले होते. तर यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाने सुरू केला आहे. तर त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने विविध घटकांशी चर्चा करून परीक्षा आयोजनाचा कालावधी कमी केला आहे. त्यासाठी कोणत्याही अभ्यासक्रमाचे पेपर सुरू असताना प्रत्येक पेपरला देण्यात येत असलेली 2 दिवसाची सुट्टी आता बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा समकक्ष विषयानुसार आयोजित करण्यात येणार आहेत. तर निकाल लवकर तयार करण्यासाठी तालुकानिहाय केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प तयार करण्यात आले आहेत. तर महाविद्यालयीन पातळीवर कला, वाणिज्य, विज्ञान शाखांच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावरच आयोजित करण्यात येणार आहेत. तर केंद्रीय मूल्यमापन प्रकल्पामध्ये मूल्यमापन झालेल्या उत्तरपत्रिकांच्या गुणनोंदणीची सुविधा संरक्षित अंतर्गत गुणदान प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष विस्कळीत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तर यामध्ये परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे तसेच निकाल वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी देखील विद्यार्थी या ठिकाणी करत आहेत. त्याचबरोबर 2 सत्रांमध्ये योग्य कालावधी मिळत नसल्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर देखील परिणाम होऊन विद्यार्थ्यांच्या निकालावर त्याचे थेट परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. तर यंदा शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होणार असल्यामुळे नवीन प्रवेशित विद्यार्थी तसेच सध्या पुढच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे. तर थोडक्यात विद्यापीठाच्या शिक्षणक्रमाची घडी बसलेली आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर उन्हाळी सत्राची परीक्षा 10 एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढारी न्यूजपेपर ही न्यूज दिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच एज्युकेशनल अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग.